महायुतीमध्ये राहून अजित पवार विरोधकांच्या भूमिकेत आहेत। विरोधकांची जागा व्यापण्याच्या अजितदादांचा छुपा डाव आहे। विधानसभा निवडणुकीपुरती अजितदादांची रणनीती आहे। महायुतीमध्ये राहून अजित पवार विरोधकाच्या भूमिकेत गेल्याची चर्चा सुरू आहे। सरकारच्या धोरणांना विरोध करून विरोधी पक्षाची जागा व्यापण्याचा अजित पवारांचा छुपा डाव असल्याचं सांगण्यात येतं। विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचा अल्पसंख्याक मतदार आपल्याकडेच राखण्यासाठी ही रणनीती असल्याचं सांगण्यात येतं। महायुतीत राहून अजित पवार विरोधकांच्या भूमिकेत, विरोधकांची जागा व्यापण्याचा अजितदादांचा छुपा डाव। विधानसभा निवडणुकीपुरती अजितदादांची रणनीती। महायुती सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असलेले अजित पवार गेल्या काही दिवसांपासून महायुतीच्या धोरणांवर टीका करतायत। अजित पवारांच्या बदललेल्या भूमिकेबाबत संशय व्यक्त केला जाऊ लागलाय। अजित पवारांचा विरोधकांची जागा व्यापण्याचा प्रयत्न आहे का असा संशय व्यक्त होतोय। मुळामध्ये अजित पवार महायुतीमध्ये आल्यानंतर जे दोन्ही पक्षांमध्ये अस्वस्थता आहे, ते दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये असेल, अजित पवारांमध्ये पण अस्वस्थता आहे। ते काय आलेत, ते काय खुशीने आलेले नाहीत, त्यामुळे ते नाईलाजाने ते आलेले आहेत आणि ते आता यांच्यापासून दूर राहू इच्छितात। याचं कारण ते भविष्यकाळात मला वाटत नाही की ते यांच्याबरोबर लढतील, म्हणजे सेपरेट लढण्याची शक्यता जास्त आहे। त्यामुळे त्यांच्या काही भूमिका ज्या आहेत त्या आपण यांच्याबरोबर नको। शिवसेनेनं मात्र हे आरोप फेटाळले। अजित पवारांचा असा स्वभावच नाही, उलट अजित पवारांना कोणीतरी टार्गेट करत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला। अजितदादांचा तसा स्वभाव नाही आहे। अजितदादा जे बोलतात ते प्रामाणिकपणे बोलतात, त्याला विरोधक समजण्याचे काही कारण नाही। आणि जर त्यांना जर कोणाशी भांडायचं असेल किंवा बोलायचं असेल तर ते स्पष्टपणे बोलू शकतात आणि भांडवू शकतात। म्हणून हा गैरसमज जो काही पसरत चाललेला आहे, अजितदादाला टार्गेट कसं केले जाईल हा फक्त प्रयत्न विरोधी पक्षाकडून होतो। अजित पवार महायुतीचा घटक आहे, त्यांच्या डोक्यात असं काहीच नसल्याचा दावा भाजपनं केलाय। तुम्ही बघितला का दबाव? पत्र दिलाय कार्यकर्त्यांना, काय दबाव नाही। अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे। अजित पवार एकदम स्ट्रॉंग आहे। अजित पवार महायुतीचे चांगले घटक आहे आणि अजित पवार खूप दिवस आमच्यासोबत राहतील, अनेक दिवस। लोकसभेत महायुती म्हणजे प्रखर हिंदुत्व अशी भूमिका राहिली। या भूमिकेचा राष्ट्रवादीला मोठा फटका बसला। पक्षापासून दूर गेलेला अल्पसंख्याक समाज पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी अजितदादा पुरोगामी भूमिका घेत असल्याचं सांगितलं जातंय। अकोल्याहून अमोल नांदुरकरसह सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।